विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। नमस्कार, जय शिवराय। मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलंच असेल की विषय होता अजित पवार यांनी छत्रपती संभाजी राजांना धर्मवीर न म्हणता स्वराज्यरक्षक म्हणावं असं विधान केलं होतं आणि त्या संबंधीचा व्हिडिओ मी टाकला होता। आणि त्याच्यामध्ये भाजप कशी ट्रॅक झाली आणि देवेंद्र फडणवीस यांनी काय टिप्पणी केली आणि सावरकर यांचं काय विधान होतं, त्यावेळेस भाजपची कशी दुटप्पी भूमिका होती, तो व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल। त्याच व्हिडिओचं आता आपल्याला इथे कंटिन्युएशन करायचंय। हा व्हिडिओ बऱ्याच लोकांनी पाहिला, त्याच्यावर उलट सुलट प्रतिक्रिया दिल्या नेहमीप्रमाणे। काही लोकांना हा व्हिडिओ खूप खूप आवडला आणि काही लोकांनी नेहमीप्रमाणेच मला शिव्या घातल्या। अर्थात त्यांनी मला हे शिव्या घालणं हे काही नवीन विशेष नाही माझ्यासाठी आणि खोटेपणाचाही माझ्यावर आरोप केलेला आहे त्यांनी। त्यातल्या एक 2-3 कॉमेंट्स मी तुम्हाला वाचून दाखवतो आणि त्या संबंधीचं माझं काय मत आहे मी दाखवतो, कारण त्या व्हिडिओशी संबंधित आहेत। तर जास्त वेळ न लावता आपण क्विक पुढे जाऊया। कोणीतरी गौरव शिंदे म्हणून आहे, पण ही फेक प्रोफाईल आहे। त्या व्यक्तीने लिहिलं होतं की हा विकृत मनुष्य आहे, म्हणजे मी हा विकृत मनुष्य आहे, याने मराठ्यांचा चांगला मार खाल्ला आहे, हा पुस्तकाचा खप वाढवण्यासाठी खटाटोप करत आहे। पुस्तकाचा म्हणजे कुठल्या, तर मी एक पुस्तक लिहिलं होतं जिजाऊ जयंतीला। आज तारीख आहे 12 जानेवारी, म्हणजे आज जिजाऊ जयंती नेमकी, आज त्या गोष्टीला 13 वर्ष होत आहेत। आणि मला आनंद वाटतोय की या वर्षीच मी या दिवशीच मी हा व्हिडिओ बनवत आहे। तर जिजाऊ जयंतीच्या आपल्याला हार्दिक शुभेच्छा। तर मूळ विषयाकडे येऊया। गौरव शिंदे फेक प्रोफाईल आहे, कारण त्याने मागे पोस्ट टाकली होती आणि त्यात त्याने असं म्हटलं होतं की मराठ्यांनी मला मुंबईमध्ये चोप दिला होता, मारलं होतं। त्याला ही गोष्ट माहित नाही की हे पुस्तक मी प्रकाशित केलंय 12 जानेवारी 2010 साली, म्हणजे आज त्याला 13 वर्ष झाले। पण मुळात मी कॅनडात 20 वर्षापासून राहतोय, माझा मुंबईशी कधी संबंधच आलेला नाहीये, त्यामुळे मला मारण्याचा कोणी प्रश्नच उद्भवत नाही। अर्थात मला मारण्याच्या धमक्या येत असतातच नेहमी आणि शिव्या तर येतच असतात ते माझ्या कुठल्याही व्हिडिओवर किंवा माझ्या पुस्तकावर। मी पुस्तकात जे लिखाण केलेलं आहे त्यावरून ते मला अर्वाच्यपणे शिव्या देतात, आई बहिणीवरून पण त्या शिव्या देतात, ही गोष्ट काही नवीन नाही। पण ते असो, तर ह्या गौरव शिंदेची ती फेक प्रोफाईल आहे। काही वेळेस हे जे लोक आहेत, हे अशा मेंटॅलिटीचे लोक हे फेक प्रोफाईल तयार करून अशा पद्धतीचं दुसऱ्यांची बदनामी करत असतात। म्हणजे जिथे छत्रपती संभाजी राजांना सोडलं नाही तिथं मी कोण आहे मग? तर या माणसाला दुसऱ्या एका व्यक्तीने उत्तर दिलेलं आहे, त्यात ती व्यक्ती माझ्याबद्दल असं म्हणते की खरंय, हा माणूस जे बोलतोय त्यात सुरुवातीलाच मला खोटं दिसतंय, म्हणजे मी जे मागच्या व्हिडिओत बोललो ते खोटं आहे असं म्हणायचंय। बेंद्रे यांनी लिहिलेलं पुस्तक 1960 साली प्रकाशित झाले होते, सावरकर 1966 साली वारले। मागच्या व्हिडिओत पण मी तेच बोललो होतो की सावरकरांचं निधन 1966 साली झालं म्हणून, मग मी खोटं बोलतोय म्हणण्याचा काय प्रश्न येतो? त्यात दुसऱ्या एका व्यक्तीने अशी सिमिलर कॉमेंट केलेली आहे, ज्यात त्यांनी म्हटलंय की सावरकरांनी हे पुस्तक हिंदुपद पातशाही 1925 साली लिहिलं। आता हे 1925 ला पुस्तक लिहिलं आणि बेंद्रेंनी 1960 साली पुस्तक लिहिलं, हे आपण तात्पुरतं खरं मानू यांच्याच सांगण्यानुसार। तर याचा अर्थ असा झाला की सावरकरांनी 1925 साली पुस्तक लिहिलं आणि 1960 पर्यंत त्यांनी हा खोटा मजकूर छापत ठेवला। मग तात्पुरतं आपण लक्षात ठेवू की 35 वर्षामध्ये आपल्याला त्यांना दोष देता येणार नाही, कारण पूर्वीच्या इतिहासावरून त्यांनी तसं लिहिलं म्हणून। पण 35 वर्ष झाल्यानंतर जेव्हा बेंद्रेंनी हा खरा इतिहास उजेडात आणला त्यावेळेस त्यांना ही चूक लक्षात यायला पाहिजे होती, बरोबर आहे ना? मग नंतरच्या 6 वर्षामध्ये त्यांनी काय केलं? मग नंतरच्या 6 वर्षात तरी त्यांनी ते
चूक दुरुस्त केली का हाच प्रश्न मी मागे विचारला होता. अजिबात नाही. म्हणजे ज्या छत्रपती संभाजीराजांनी स्वराज्यासाठी बलिदान दिलं आणि ते तसे नव्हते याचा खोटा मजकूर लिहून 35 वर्ष त्यांनी जी बदनामी केली त्याच्याबद्दल त्यांना खंत वाटली नाही आणि त्यांना त्याबद्दल माफी मागावीशी पण वाटली नाही त्यांनाही. आणि त्यानंतर पण पुढं त्या पुस्तकात दुरुस्ती झालेली नाही आतापर्यंत. जर त्यांना थोडंफार तरी काहीतरी वाटले असतं की आपण एवढ्या एका थोर पुरुषाची बदनामी केली तर त्याची खंत त्यांना वाटायला हवी होती. हा साधा प्रश्न आहे. ऍटलिस्ट त्यांनी त्या छत्रपतींकडं त्या तिथं उभा राहून त्यांची माफी मागायला पाहिजे होती. इंग्रजांची 5 वेळा त्यांनी माफी मागितली. इथं छत्रपती संभाजीराजांची 1 वेळ माफी मागितली असती तर काय बिघडलं असतं. उलट आमच्या सारख्यांना सर्व शिवभक्तांना त्यांच्याबद्दल आदरच वाटला असता सावरकरांबद्दल. एनिवे, तर इथेही ते हे अशा पद्धतीने माझ्याबद्दल माझ्यावर खोटा आरोप करतायत आणि ते परत स्वतःच एक्सपोज होत आहे सावरकरांच्या बाबतीमध्ये. हल्लीच एक व्हिडिओ मी पाहिला जो देवेंद्र फडणवीस यांचा आहे. मंत्रालयात एक मंत्री काहीतरी चुकीचं स्टेटमेंट त्यांनी केलं. ते चुकीचं स्टेटमेंट ऐकून देवेंद्र फडणवीस भडकले आणि त्यांनी सांगितलं की हे चुकीचं स्टेटमेंट आहे आणि म्हणून त्यासाठी त्या मंत्र्याने माफी मागितली पाहिजे. ते किती भडकले ते आपण तुम्ही स्वतःच प्रत्यक्ष ऐका, नाही तर प्रत्येक वेळेस माझ्यावर आरोप होतील की मी काही सांगतोय म्हणून. त्या व्हिडिओचं हेडिंग आहे, नितीन राऊत यांना एक चूक मागात पडली आणि फडणवीसांनी धारेवर धरले. तो आपण व्हिडिओ ऐकूया. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा जाहीर केलं होतं की मी शेतकऱ्यांना 50-50 लाख रुपये त्यांच्या खात्यात देईल. कुठं दिले? मी आव्हान देतो, माननीय मंत्र्यांना आव्हान देतो, माननीय मंत्र्यांनी नरेंद्र मोदी साहेब देशाचे पंतप्रधान यांनी असं म्हटलेलं वाक्य आणून दाखवावं, नाही तर सभागृहाची माफी मागावी. अध्यक्ष महोदय, जे या सभागृहात नाही त्यांच्याबद्दल एकतर या सभागृहामध्ये चुकीचं वक्तव्य करता येणार नाही, कारण ते उत्तर देण्याकरता या ठिकाणी नसतात, आपला नियम आहे. आणि त्यातही मी खुलं आव्हान देतो, खुलं आव्हान की माननीय मोदीजींनी अध्यक्ष महोदय असं म्हटल्याचा एकही पुरावा आणि दाखला या ठिकाणी आणून दाखवा, नाही तर माफी मागा, माफी मागा, माफी मागा तुम्ही अध्यक्ष महोदय, आम्ही चालू देणार नाही. हेच पंतप्रधानांबद्दल चुकीचं वक्तव्य इथे जर ठेवलं जात असेल हे मान्य नाही. असं चालणार नाही. देशाचे पंतप्रधान आहेत ते, देशाच्या पंतप्रधान, देशाचे पंतप्रधान. इथे देवेंद्र फडणवीस एकदम आक्रमक झाले. माफी मागा आणि पुरावा द्या, दाखले द्या असं ते ठणकावून सांगतायत. तर माझ्यावर लोकांनी सांगितलं की खोटा आरोप. मी तो पुरावे दाखवले. मी सांगितलं क्लिअर कट की हिंदू पदपातशाही या पुस्तकामध्ये सावरकरांनी काय लिहून ठेवलेलं आहे छत्रपती संभाजीराजांबद्दल, मदिरा आणि मदिराक्षी यांच्याबद्दल त्यांना आसक्ती होती, म्हणजे ते दारुडे आणि श्रीलंपट होते असं त्यांनी स्पष्ट म्हटलेलं. हा पुरावा मी दिलेलाच आहे तिथे. आणि त्याच्याबद्दल ते चुकीचं आहे हे बेंद्रेंनी सिद्ध करून दाखवलेलं आहे. आणि तरीही मला हे लोक माझ्यावर खोटेपणाचा आरोप करतायत. म्हणजे तुम्ही बोला. आणि आता हे जे ही चुकी जी झाली सावरकरांची त्याच्याबद्दल भाजप मुख गिळून गप्प आहे. देवेंद्र फडणवीस यांनी मुख गिळून गप्प आहे. ते पुरावे मागतायत त्यांचा. आता आपल्या माझ्या पुस्तकाबद्दल पण बऱ्याचदा असा एक विषय होतो की मी सांगितलेलं आहे की हा जो विषय मी स्पिरिच्युअल अँगलने हे पुस्तक लिहिलेलं आहे. तर बरेच लोक म्हणतात की तुमच्याकडे काय पुरावे आहेत हा खरा इतिहासामागे. तर ते मला पुरावे मागत असतात, दाखले मागत असतात. तर इतिहास हा जर पुराव्यावर दाखल्यावर जर लिहिला जात असेल तर मग आता एक देवेंद्र फडणवीस यांनी जी टिप्पणी केली त्याचा एक व्हिडिओ आपण बघूया. मी मागच्या वेळेस तुम्हाला सांगितलं की अजित पवार जे बोलले त्यावर देवेंद्र फडणवीस यांचा एक व्हिडिओ आहे. त्यांनी एक चॅनलला जे मुलाखत दिली त्या मुलाखतीमध्ये त्यांनी छत्रपती संभाजीराजे धर्मवीरच कसे आहेत हे याचं कारण दिलेलं आहे. तो व्हिडिओ आपण पहिल्यांदा पाहूया. छत्रपती संभाजी महाराजांनी धर्माचं रक्षण केलं. राष्ट्रधर्म, स्वधर्म आणि हिंदू धर्म तिन्हीचं रक्षण त्यांनी केलं. आणि का बरं त्यांना मारलं? त्यांना काय म्हणत होता त्या ठिकाणी औरंगजेब? एवढंच म्हणत होता की तुम्ही धर्मांतरण करा, पण त्यांनी मान्य केलं नाही. स्वदेश, स्वभूमी आणि स्वधर्म
याकरता हाल अपेष्टा होऊन त्यांचं बलिदान झालेलं आहे. त्यांच्या शरीराचे अक्षरशः तुकडे केले, पण तरी देखील त्यांनी स्वधर्म आणि स्वराष्ट्र आणि स्वराज्याची भाषा सोडली नाही. आणि म्हणून अजित पवारांनी किंवा ऐकलं या देवेंद्र फडणवीस क्लिअर कट म्हणतायत की औरंगजेबाने छत्रपती संभाजीराजांना धर्मांतरण करायला सांगितलं, इस्लाम धर्म स्वीकारण्यास सांगितलं, असं वक्तव्य त्यांचं तुम्ही ऐकलं. आता हे जे लोक म्हणतायत की पुरावे मागा, स्वतः देवेंद्र फडणवीस म्हणत होते की पुरावे द्या, दाखले द्या. तर इथं माझा प्रश्न आहे, आणि देवेंद्र फडणवीस यांनी तर त्या राऊतांना तर आव्हान दिलेलं आहे, तर मी देवेंद्र फडणवीस यांना आव्हान देतो की तुमच्याकडे कुठला पुरावा आहे, कुठला दाखला इतिहासातला की जेणेकरून तुम्ही हे स्टेटमेंट करतायत की औरंगजेबाने छत्रपती संभाजीराजांना धर्म परिवर्तन करायला सांगितलं म्हणून. इतिहासामध्ये तसला पुरावाच नाहीये. औरंगजेबाने 3 गोष्टी केलेल्या आहेत छत्रपती संभाजीराजांबद्दल. जेव्हा संभाजीराजांना त्यांच्या समोर पकडून आणण्यात आलं, त्यातले 2 प्रश्न आहेत. 2 प्रश्न हे होते की स्वराज्याचा खजिना कुठे आहे, हा एक प्रश्न त्यांनी विचारला त्याने. दुसरा प्रश्न त्याने विचारला, माझे कोणते सरदार तुला फितूर आहेत, त्यांची नावं सांग. आणि तिसरा प्रश्न नाहीये, मागणी आहे. तिसऱ्या ह्याच्यात त्यांनी सांगितलं की तुझे जे सगळे गड किल्ले आहेत ते मला स्वाधीन कर, म्हणजे सगळं स्वराज्य माझ्या स्वाधीन कर. आणि हे छत्रपती संभाजीराजांनी मानलं नाही. एवढाच तो खरा इतिहास आहे. तर मग आता हे जे देवेंद्र फडणवीस जे म्हणतायत राऊतांना की पुरावे द्या आणि दाखले द्या, तर मग आता यांचं जे स्टेटमेंट आहेत त्यांनी पुरावे आणि दाखले दिले पाहिजे की औरंगजेबाने अशी कधी मागणी केली होती म्हणून. कारण इतिहासकार म्हणतायत की तशी कुठली मागणी केल्याचा पुरावाच इतिहासात दाखला उपलब्ध नाही. तर मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की ते सुधांशू त्रिवेदी किंवा हे बाकीचे जे भाजपची मंडळी हे खोटं बोलत असतात. ते सुधांशू त्रिवेदी खोटं बोललेच होते, कारण ते भाजप ते मोदींचे चेले असे मी बोललो होतो. आता त्या रांगेमध्ये देवेंद्र फडणवीस पण जाऊन बसलेले, हे सिद्ध झालं इथं. आणि हे जर त्यांची चुकी आहे तर देवेंद्र फडणवीस यांनी पण माफी मागितली पाहिजे की तुम्ही जनतेला अशा पद्धतीने चुकीचं इतिहास सांगत आहात. त्यानंतरचा आता दुसरे कॉमेंट पाहूया. मी तुम्हाला सांगितलं की बऱ्याच लोकांनी मला शिवाय घातल्या आणि त्याच्यामध्ये त्यांनी मला एक लेबल पण लावलं. वेगवेगळ्या पद्धतीचे लेबल लावतात. कोणी मला ते काय पुरोगामी, लिब्रांडू, खलिस्तानी, त्याच्यानंतर ते तुमची लाल दंडुकेशाही चालणार नाहीत, अशा वेगवेगळ्या, म्हणजे त्यांच्या विरोधामध्ये थोडंसं, किंवा ते आपण सत्य जरी सांगितलं तरी या लोकांना ते चालत नाही. मग तिथं ते लेबल लावून मोकळे होऊन जातात. तसंच एक लेबल या व्यक्तीने केलेलं आहे. आणि इंटरेस्टिंगली त्याच्यामध्ये त्यांनी काय केलेलं आहे की वडू बुद्रुकला संभाजीराजांचा जो एक पुतळा आहे, त्या पुतळ्याचा ज्यावेळेस उभारणी झाली, उद्घाटन झालं, तर त्याची जी शिला आहे ती ग्रॅनाइट दगडी प्लेटमध्ये असलेली, ज्याच्यात अनावरण झाल्याचे डिटेल्स असतात, कोणी उद्घाटन केलं वगैरे, ती एक पाठवली आहे, मला पोस्ट केली आहे त्या कॉमेंटमध्ये. आणि त्यात धर्मवीर या शब्दाचा उल्लेख आहे छत्रपती संभाजीराजांबद्दल. तर ती प्लेटवर काय लिहिलंय ते तुम्हाला स्क्रीनवरच दाखवतो मी, आणि काय लिहिलंय ते मी वाचून दाखवतो. श्री छत्रपती संभाजी स्मारक ट्रस्ट, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण यशवंतराव चव्हाण यांचे शुभ हस्ते झाले. दिनांक 17 डिसेंबर 1977 रोजी झाले. आणि त्या पुढचं वाक्य जे महत्वाचं आहे, भूमिपूजन शरद पवार यांच्या शुभ हस्ते 3 मे 1976 रोजी झाले. असा तो फोटो पाठवला. आणि त्या फोटोला कॉमेंटमध्ये माझ्या बाबतीत असं लिहिलं त्यांनी, शरद पवार यांच्या ट्रॅपमध्ये अजित पवार अडकले, भाजप नव्हे. आणि खाली लिहिलंय, कॅनडी खलिस्तानातून बांडगुळ माडगुळकर, म्हणजे माझ्याबद्दल. तर मी तुम्हाला सांगितलं ते मला खलिस्तानी म्हणतायत, बांडगुळ माडगुळकर,
अशा पद्धतीचं काहीतरी ते कॉमेंट करत असतात. बाकीचेही आहेत ते शिव्या दिल्या आहेत त्या तर वेगळ्याच आहेत ती गोष्ट. आता यात आपल्यालाही वाटेल की आता तथ्य दिसतंय की शरद पवारच स्वतः त्यांना धर्मवीर म्हणतंय. तर मी मागच्या व्हिडिओमध्ये म्हटलं की अजित पवार यांच्या विधानामुळे भाजप ट्रॅपमध्ये अडकली. तर त्यांनी दिलंय की असं नाहीये, आता शरद पवार यांच्या ट्रॅपमध्ये अजित पवार अडकले, भाजप नव्हे. आणि त्यात माझ्यावर त्यांनी निशाणा साधलेला आहे. त्यामुळे यावर पहिलं माझं म्हणणं आहे की मी मागच्या व्हिडिओत पण बोललो, आताही बोलतो की मी काही शरद पवार किंवा अजित पवार यांचा वकील नाही. पण मागच्या व्हिडिओमध्ये मी हे स्टेटमेंट केलं होतं की हे लोक, भाजपचे लोक कसे बुद्धिभेद करतात आणि मी तुम्हाला त्यावेळेस म्हटलं होतं की कॉशस राहायचंय. तर आताही हा जो काही युक्तिवाद यांनी केलेला आहे इथं या प्लेट दाखवून, आपल्याला वाटतं की मग बरोबर आहे हा युक्तिवाद, पण नाही, इथेही परत त्यांनी बुद्धिभेद केलेला आहे. मी परत सांगतो की मी काय त्यांची बाजू घेत नाहीये. शरद पवार किंवा अजित पवार यांनी काय म्हणायचं ते त्यांच्या दृष्टिकोनातून त्यांनी समर्थन द्यावं. पहिली गोष्ट म्हणजे मला एक सांगायचं आहे की हा जो काही व्हिडिओ मी केलेला आहे आणि आताचा जो व्हिडिओ केलेला आहे तो मी मुळात राजकीय अँगल मधून बोलत नसतोच. मी जे बोलतो ते हे इथे लिहिलेलं आहे, स्पिरिच्युअल क्वेस्ट. मी आध्यात्मिक दृष्टिकोनातून बोलत असतो, धार्मिक दृष्टिकोनातून बोलत असतो, हे पहिल्यांदा लक्षात घेतलं पाहिजे. तर जेव्हा मी भाजपबद्दल किंवा सावरकरांबद्दल टीका टिप्पणी करतोय याचा अर्थ मी दुसऱ्या पक्षांची तळी उचलतोय असा त्याचा अर्थ होत नाही. बर, मूळ मुद्द्यावर येऊ. तर ही जी प्लेट आहे, ही ग्रॅनाइटची प्लेट जी बनवली त्यात जो मजकूर आहे त्या मजकूरमध्येच प्रॉब्लेम आहे. तो प्रॉब्लेम कसा आहे तो समजून घ्यायचा. लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे की आता नीट डिटेलमध्ये आता तुम्ही परत आपण ती प्लेट बघूया आणि त्यातलं जे वर्णन आहे ते कसं आहे आणि हे लोक बुद्धिभेद कसा करतायत ते आपण समजून घेऊया. परत वाचतो. त्यात त्यांनी लिहिले, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते 17 डिसेंबर 1977 झाले. म्हणजे थोडक्यात मला इथे एक गोष्ट आपल्याला क्लिअर होते की या पुतळ्याचं अनावरण हे शरद पवार यांनी केलेलं नाहीये, तर ते केलेलं आहे यशवंतराव चव्हाण यांनी. तर त्या अनावरणाचा शरद पवार यांच्याशी पहिली गोष्ट तर काही संबंध येत नाही. ही पहिली गोष्ट मला क्लिअर करायची. मग शरद पवार यांचा उल्लेख कुठे येतोय? उल्लेख खाली आहे, खालच्या ह्याच्यात त्यांनी लिहिलंय की भूमिपूजन शरद पवार यांच्या हस्ते 3 मे 1976 रोजी झालं. म्हणजे भूमिपूजन जे आहे ते त्याच्या आदल्या वर्षी झालेलं आहे. हे लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे. जेव्हा भूमिपूजन होतं तेव्हा फक्त जमीन आहे, त्यावेळेस ही प्लेट येत नाही, ती प्लेट नंतर बनवण्यात आलेली. तर भूमिपूजनच्या वेळेस शरद पवार होते, त्यांनी ते भूमिपूजन केलं. त्यात ते धर्मवीर संभाजीराजांना म्हणतायत का नाही म्हणतायत याचा कुठेच उल्लेख होत नाही आता इथे. तेव्हा नंतर हा जर ती प्लेट बसवली पुढच्या वर्षी तर त्यामुळं शरद पवार यांनी काय धर्मवीर या शब्दाला एन्डॉर्समेंट दिलेलं आहे असं सिद्ध होत नाही. आता मुद्दा लक्षात आला का? तेव्हा ही जी कॉमेंट्स करून आणि ही जी पोस्ट टाकून ते मला आणण्याचा प्रयत्न करतायत तो मुळात चुकीचा आहे. कारण शरद पवार यांच्या या कॉमेंटमधून शरद पवारांची मुळात त्यात कॉमेंटच नाहीये त्याच्यामध्ये. आणि त्यात असंही होऊ शकतं ना की नंतर ती प्लेट कोणीतरी बनवली, त्यांच्या हाताखाली जे कोणी असतील ते कोणीतरी त्यांच्या त्या विचारसरणीचे असेल त्यांनी तिथे धर्मवीर शब्द टाकून दिला कोरून तिथे. शरद पवार यांना माहित पण नसेल की त्यात धर्मवीर लिहिलंय का आणखी काय लिहिलेलं आहे म्हणून. मी जसं सांगितलं तुम्हाला की अनावरणच्या वेळेस ते नव्हते, ते भूमिपूजनच्या वेळेस मागे होते, मागच्या वर्षी होते 1976 आणि अनावरण झालं 77 मध्ये यशवंतराव चव्हाणांकडून. तर ह्या अशा पद्धतीचा बुद्धिभेद इथे करत असतात. पण मी पुन्हा सांगतो की शरद पवार आणि अजित पवार यांचं समर्थन आणि त्यांची बाजू ते मांडतील त्याशी मला काहीही घेणं देणं नाही. माझा संबंध इथे मी यापुरता बोलतोय की अजित पवार यांच्या या वक्तव्यामुळं भाजप एक्सपोज झाली. आता हे जे म्हणतायत की नाही अजित पवार अडकले, तर अडकले तर त्यांनी बघून घ्यावं, तो त्यांचा प्रश्न आहे. पण ते अडकले असतील नाही तर नसतील, याच्यामुळं भाजपला क्लीन चिट मिळत नाही, सावरकरांना क्लीन चिट मिळत नाही. मी जे मुद्दे उपस्थित केलेले आहेत मागच्या व्हिडिओमध्ये ते व्हॅलिडच आहेत शेवटी कितीही केलं तरी.
म्हणून मी सांगितलं की मुळात अजित पवार हे महत्वाचे नाहीच आहे, ते मुद्दा त्यांचा नाहीच आहे, त्यांनी फक्त तो विषय काढला. इनफॅक्ट असंही म्हणता येईल की अजित पवार यांनी असं स्टेटमेंट करून भाजपची रिॲक्शन बघितली आणि त्या रिॲक्शन मध्ये ते एक्सपोज झाले. हे म्हणजे मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे. तर याबद्दल आता हे फडणवीस माफी मागतील का हा प्रश्न आहे, जसं त्यांनी ते खोटं सांगितलं म्हणून. तर हे झालं कॉमेंट्स आणि या बाबतीत. आता आपण थोडं पुढे जाऊया कारण की वेळ कमी आहे. यात मला असं सांगायचं आहे की या व्हिडिओमध्ये ते धर्मवीर आहेत का नाही, यात मी मागच्या व्हिडिओ असं बोललो होतो की धर्मवीर या शब्दाची व्याख्या आपल्याला अगोदर करावं लागेल, धर्माची व्याख्या आपल्याला अगोदर करावं लागेल. ती व्याख्या जर माहीत नसेल, त्याचं क्लॅरिफिकेशन जर नसेल, तर धर्मवीर म्हणणं हे चुकीचं होऊन जातं किंवा त्याच्यामध्ये रिस्क आहे किंवा त्याच्यामध्ये धोका आहे किंवा धर्मवीर शब्दाचा जे महत्व आहे तेच कमी होऊन जातं. छत्रपती संभाजीराजांचंही नीट अंडरस्टँडिंग लोकांपुढे मग येणार नाही, हा त्यातला धोका आहे. या अर्थाने म्हटलं की ते करण्या अगोदर आपल्याला क्लॅरिफिकेशन करावं लागेल. कसला धोका आहे तर ते आपल्याला मी तुम्हाला थोडक्यात सांगतो की जसं आता याच बाबतीत काही नाही आहे, कारण गमतीने ही पण एक कॉमेंट केली होती जी तुम्हाला मी वाचून दाखवतो. आणि गमतीची कॉमेंट अशी आहे की खरा धर्मवीर तर कृष्णाजी भास्कर आहेत, अफजल खानाचा वकील झाला पण धर्म नाही सोडला. हे असे काय काय युक्तिवाद असतात. आता या युक्तिवादाला तरी काय करायचं, पण बाकीच्या गोष्टी आहेत आपल्याला ज्या समजून घेतल्या पाहिजे. की उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगितलं की अजित पवार यांचाच काहीतरी एक पोस्ट होती त्यांच्या नावाने, त्यांची असेल की नाही माहित नाही. त्यांनी सांगितलं की आपण जर सर्च केलं तर 7-8 धर्मवीर सापडतात. आता धर्मवीर 2 नावाचा पिक्चर पण येतोय म्हणे. तर धर्मवीर हे एक युनिक पदवी असली पाहिजे असं त्यांचं रोख असावा की ते फक्त छत्रपती संभाजीराजांनाच मग बोलता येईल का, कारण धर्मवीर दुसरे पण लोक आहेत काही व्यक्ती, याच्यामध्ये मी जात नाही. त्यात आणखी एक प्रकार असा आहे की बऱ्याचशा गोष्टी असतात की ज्याच्यामध्ये आपल्याला बघावं लागतं की मुळात तुम्ही धर्मवीर या शब्दाचा अर्थ फक्त मुसलमान धर्म, हिंदू धर्म, ख्रिश्चन धर्म, बौद्ध धर्म अशा या अँगलमधून बोलतायत का. माझं म्हणणं याच्यावर असं आहे की हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, बौद्ध हे संप्रदाय आहेत. मग धर्म काय आहेत, तर धर्म हा एकच आहे, सत्य एकच असतं. आणि त्यातून आपल्याला या गोष्टींचा अंडरस्टँडिंग व्हायला की धर्मवीर या शब्दाच्या व्याख्यामध्ये आपल्याला धर्म म्हणजे काय पहिल्यांदा समजून घ्यायला पाहिजे. कारण जर छत्रपती संभाजीराजांनी जर अशा पद्धतीचं वीर मरण पत्करलं होतं, ते तर वस्तुस्थितीच आहे, तिथं तो खरा इतिहासच आहे की त्यांनी वीर मरण पत्करलं, शत्रूने त्यांना ठार मारलं. पण अशाच पद्धतीचं जे प्रकार आहे तो अल्लाउद्दीन खलजी आणि देवगिरीचा राजा रामदेवराव यांच्यातही झालेला होता. माझ्या पुस्तकाच्या पहिल्या प्रकरणामध्ये मी तो इतिहास लिहिलेला आहे की अल्लाउद्दीन खलजीने देवगिरीच्या रामदेवरायाला आक्रमण केलं. त्यांच्यामध्ये नंतर पुढे तह झाला आणि रामदेवराय हा मांडलिक झाला वगैरे वगैरे. त्यानंतर रामदेवरायाचा जो मुलगा आहे शंकरदेवराय हा राजा बनला. या शंकरदेव राजामध्ये आणि अल्लाउद्दीन खलजीच्या सैन्यामध्ये लढाई झाली आणि त्यात शंकरराय देव मारला गेला. अल्लाउद्दीन खलजी हा मुस्लिम होता, रामदेवराव हा हिंदू होता. शंकरराय देव हा याला वीर मरण आलं, मग त्यालाही धर्मवीर म्हणायचं का. मग तुम्ही म्हणणार ऑफकोर्स त्यांना म्हणायला काहीच प्रॉब्लेम नाहीये, मग ठीक आहे आपण त्यांना धर्मवीर म्हणूया. मग आता पुढचा परत प्रश्न येतो, कर्नाटकमध्ये जे राज्य होतं त्याच्यात टिपू सुलतानचं नाव तुम्ही ऐकलं असेल. तर हा जो टिपू सुलतान आहे या टिपू सुलतानाविरुद्ध तो पण एकदम स्ट्रॉंग होता. त्याला तर कर्नाटकचा टायगर वगैरे म्हणतात. तो शूर होता, क्रूर पण होता. आणि त्यांनी ते टिपू बरोबर युद्ध पुकारलं. टिपूचं आणि इंग्रजांचं युद्ध झालं आणि त्या युद्धामध्ये टिपू सुलतानला वीर मरण प्राप्त झालं. इंग्रजांनी त्याला ठार मारलं. आता टिपू सुलतानचा धर्म कोणता, तुम्ही म्हणणार की तो मुस्लिम धर्माचा होता. आणि मग इंग्रजांचा धर्म कोणता, ख्रिश्चन. मग आता याच्यामध्ये पण टिपू सुलतानला मग धर्मवीर म्हटलं पाहिजे तुमच्या व्याख्याप्रमाणे, बरोबर आहे ना. कारण त्याने
इथं वीरमरण त्याला प्राप्त झालेलं आहे, मग त्यालाही धर्मवीर म्हणायचं का? त्याच्यावर माझं स्पष्ट म्हणणं आहे की पहिल्या केसमध्ये शंकरदेवराय देवगिरीचा जो राजा आहे त्याला अल्लाउद्दीनच्या सैन्याने मारलं, वीरमरण आलं, तरीही त्याला धर्मवीर म्हणता येत नाही. आणि इंग्रजांनी टिपू सुलतानला मारलं. इंग्रज हे ख्रिश्चन होते, टिपू सुलतान हा मुस्लिम होता, त्यालाही वीरमरण आलं. तर त्या व्याख्येप्रमाणे आपल्या ज्या ठरलेल्या व्याख्येप्रमाणे जर बघितलं तर त्या पद्धतीने टिपू सुलतानलाही धर्मवीर म्हणता येत नाही. आणि म्हणून म्हटलं की हे कॉम्प्लिकेटेड आहे, इतकं सोपं नाही आहे की एक तुम्ही व्याख्या जर बनवली त्याला सरळ धोपट मार्गाने हा पण धर्मवीर तो पण धर्मवीर असं करता येत नाही. म्हणून हा धोका आहे. मग आता अजून थोडंसं पुढे जाऊया. मध्ये आता हल्ली मी एक व्हिडिओ पाहिला. व्हिडिओ आहे RSSचे जे मेन आहेत मोहन भागवत यांनी हल्ली पांचजन्यला एक मुलाखत दिली म्हणण्यापेक्षा त्यांची जी पॉलिसी RSSची त्यातला एक अजेंडा त्यांना सांगितला. त्यातला एक अजेंडा असा होता की बाबा मुस्लिम लोकांना त्यांची सुपिरियरिटी सोडून द्यावी लागेल आणि इथे मर्ज व्हावं लागेल या संस्कृतीमध्ये वगैरे वगैरे काहीतरी ते बोलले. तर त्याच्या संबंधी एक परत वादंग उठला. तर त्या व्हिडिओवर मी काही कॉमेंट्स वाचल्या. त्यातली एक कॉमेंट फार महत्वाची होती. एक प्रश्न आहे, साधा सिंपल प्रश्न आहे. तो प्रश्न असा होता की मुघल बादशाह किंवा मुघल राजे आपल्या देशात येण्या अगोदर हिंदू राजे कोणाशी लढत होते, असा त्यात एक प्रश्न त्याने उपस्थित केलेला आहे. काही कॉमेंट्स एकदम व्यवस्थित असतात, त्यात प्रश्न जरी असला तरी ते आपल्याला विचार करायला भाग पाडतात. आणि इथेच माझा रोख आहे की हा प्रश्न तर विचारात घेण्यासारखा आहे की ठीक आहे, इंग्रज तर अलीकडे आले, त्याच्या अगोदर मोगल साम्राज्य होतं आणि मोगल साम्राज्याच्या या अगोदर सुलतानांचं साम्राज्य होतं. त्याला सल्तनत डायनेस्टी म्हणतात. सुलतानांचं राज्य होतं. जसं मी तुम्हाला सांगितलं की अल्लाउद्दीन खलजी हा सुलतान होता. ते एनिवे, पण त्याच्या अगोदर मग जे हिंदू राजे होते ते कोणाशी लढत होते आणि मग त्यांना कोणाला धर्मवीर म्हणायचं, हा प्रश्न उपस्थित होतो. त्यावेळेस पण राजांकडे सैन्य असायचं. जर सगळेच हिंदू होते तर मग कोणाविरुद्ध लढत होते. माझ्याकडे आता बरेच जण मला विचारतात की तुम्हाला काय कळतं धर्माबद्दल आणि तुम्ही हिंदू राष्ट्र झालं पाहिजे का, असं एकाने मला विचारलं होतं. तर मी त्याला विचारलं की हिंदू राष्ट्र का बरं. मग त्यात मी थोडंसं त्याशी आर्ग्युमेंट केलं. त्यावेळेस ते म्हणाला की तुम्हाला का बरं आवडत नाही, तुम्हाला हिंदू राष्ट्र व्हायला प्रॉब्लेम काय आहे, तुम्ही गीता तरी वाचली आहे का, हिंदू असूनही तुम्ही असं का बरं बोलतात, तुम्हाला गीता तरी तुम्ही वाचलीत का. तर माझं म्हणणं आहे मी गीता वाचलेली, इथे माझ्याजवळ आहे गीता. आणि एवढंच नाही तर गीतेमधले जे श्लोक आहेत ते मी माझ्या पुस्तकामध्ये रेफरन्स म्हणून कोट केलेले आहेत, ते तुम्हाला तिथं वाचायला मिळतील. आता धर्माचा विषय झाला की धर्माची व्याख्या काय आहे ते समजून घेण्यासाठी आपण जर बघितलं इथे की तुम्ही बघितलं असेल की रणक्षेत्रावर अर्जुन उभा राहिला कौरवांच्या समोर आणि लढाईसाठी तो तयार होता. पण मुळात ज्यावेळेस त्याने बघितलं की आपल्या समोरच्या शत्रूंमध्ये आपले भाऊच आहेत आणि गुरु आहेत, त्यावेळेस तो कचरायला लागला आणि त्याने डिक्लेअर करून टाकलं, कृष्णाला सांगितलं की मी काही लढाई करू शकत नाही, मी चाललो जंगलामध्ये तपश्चर्या करण्यासाठी. आता ही गमतीचा भाग आहे की मग कृष्ण म्हटला की तू असं करू शकत नाही, तुला धर्मासाठी लढावं लागणार आहे. आता इथं गमतीचा भाग आहे की कृष्ण म्हणतायत की धर्मासाठी तुला लढायचंय, जर जिंकलास तर तुला पृथ्वीचं राज्य मिळेल आणि मेलास तर तुला स्वर्गप्राप्ती होईल, दोन्हीकडून तुला फायदा आहे. आता इथं गमतीचा भाग असा आहे की कृष्ण म्हणतायत की तुला धर्मासाठी लढायचंय. कुठल्या धर्मासाठी. आता जर तुम्ही अशा पद्धतीचं मागच्या जर केसमध्ये बघितलं तिथे तर माहिती होतं की अमुक एक कोण आहे अमुक एक कोण आहे. पण इथं मुळात अर्जुनाचा काय कोणता धर्म आहे आणि त्याच्या विरुद्ध जे कौरव आहेत त्यांचा कुठला धर्म आहे, सारखाच आहे. इनफॅक्ट ते फॅमिली आहेत त्यांची, तिथं त्यांचे भाऊच आहेत. त्याच्यामध्ये पितामह भीष्म आहेत, त्याच्यामध्ये गुरु द्रोणाचार्य आहेत आणि
कृष्ण अर्जुनाला म्हणतात की तुला धर्मासाठी लढायचंय, म्हणजे हा एक गमतीचाच भाग झाला ना. तर मग धर्माची व्याख्या काय, धर्म म्हणजे काय, धर्म म्हणजे काय असं कृष्णांना म्हणायचंय. हा प्रश्नावर आपण चिंतन केलं पाहिजे. दुसरा एक मुद्दा परत घेऊया की आपण रामायण आणि महाभारत यांचंच उदाहरण घेऊया. त्याच्याही पुढे जाऊन भगवान प्रभू रामचंद्र यांनी त्यांच्या शत्रूला ठार केलं. कोण शत्रू? तुम्ही म्हणाल रावण. रावण कोण होता? याच्यामध्ये जर अजून विचार करत गेला तर भगवान प्रभू रामचंद्र हे क्षत्रिय होते आणि रावण ब्राह्मण होता. एका क्षत्रियाने ब्राह्मणाला मारलं. तिथेही धर्म पाळला गेलेला आहे. दुसरी गोष्ट, विष्णूचाच अवतार परशुराम आहे आणि परशुरामाबद्दल असं म्हटलं जातं की परशुराम हा कोण होता? ब्राह्मण होता आणि त्याने कोणाला मारलं? क्षत्रियांना मारलं. म्हणजे एकीकडं राम हा क्षत्रिय आहे जो ब्राह्मण रावणाला मारतो आणि इकडं परशुराम आहे जो ब्राह्मण आहे तो क्षत्रियांना मारतो. आणि याच्यामध्ये मग धर्म काय येतो? धर्म या सगळ्याच ठिकाणी सारखा आहे. म्हणून म्हटलं की हे मुघल शासक येण्या अगोदर हिंदू राजे कोणाशी लढत होते आणि मग त्यात धर्माची व्याख्या काय आहे हा सगळा गोंधळ निर्माण होतो. म्हणून मी तुम्हाला सांगितलं मागच्या व्हिडिओमध्ये की यासाठी आपल्याला पहिल्यांदा धर्म म्हणजे काय हे समजून घ्यावं लागेल, जे समजून घेणे इतकं सोपं नाहीये. आणि यातूनच मी एक आता त्यात विषय निघाला म्हणून सांगतो की एक गीतेवर गीता श्रवण नावाची एक सिरीज सुरू करणार आहे. एक चॅनलवाले आहेत ते माझ्या मागे लागले लागलेले आहेत की तुम्ही याच्यावर काहीतरी बोला म्हणून. तर दसऱ्यापासून मी ठरवत होतो की आपण इथे सुरू करावं म्हणून, पण ते लांबत गेलं. पण एनिवे आता विषय निघाला म्हणून ते सांगतो की आपल्याला मागच्याही व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं की धर्म आणि इतिहास यांचं महत्व आता वाढलेलं आहे. तर आता आपल्याला ह्या पण गोष्टी समजून घ्याव्या लागतील की धर्म म्हणजे काय आणि हिंदू धर्माचं. आता हिंदू धर्म शब्द वापरतोय मी कारण मी पण हिंदू आहे, तुम्ही पण हिंदू आहेत, ऐकतायत ते. हिंदू धर्माचा सर्वात पवित्र धर्मग्रंथ गीता आहे आणि या गीतेचं ज्ञान आपणा सगळ्यांना असणं आवश्यक आहे. एनिवे मूळ विषयाकडे येतो की हिंदू किंवा हा जो धर्म जो प्रकार आहे धर्मवीर बनण्यासाठी, म्हणून धर्माची व्याख्या आपल्याला अगोदर शोधावी लागेल, ती अंडरस्टँड करावं लागेल आणि ती अंडरस्टँड झाल्यानंतरच आपल्याला त्याचं डिसिजन घेता येईल. म्हणून एका अर्थाने जर म्हटलं की अजित पवार हे जे म्हणतात ते बरोबर आहे, पण याचा अर्थ असा नाही की त्यांना धर्मवीर म्हणूच नाही. मी त्यावेळेस मागच्या व्हिडिओत पण म्हटलं होतं की ते धर्मवीर आहेत का नाही याचं उत्तर हो किंवा नाही असं मी दिलेलं होतं. आणि तिथंच आपल्याला हेच काय की कुठल्या दृष्टिकोनातून तुम्ही धर्माची व्याख्या करत आहात त्याच्यावर ते अवलंबून आहे. आता मादे यांनी पण एक पानिपतकार विश्वास पाटील यांची एक व्हिडिओ बघितला. त्यात त्यांनी असं सांगितलं की त्यांना इतिहासकार म्हणतात आणि मला तर प्रश्न पडलाय. ते म्हणताना असं म्हटलं की त्यांना छत्रपती संभाजीराजांना धर्मवीर म्हणण्यात यावं आणि असं करताना त्यांनी काय सांगितलं की त्यांच्यावर 125 वर्षापासून ते असं लिखाण चालू आहे. त्यांच्यावर एक नाटकही आलं होतं, नाटक लिहिलं गेलं होतं. तर मला आश्चर्य वाटलं की पानिपतकार स्वतःला इतिहासकार म्हणतायत ते चक्क नाटकाचा संदर्भ घेत आहेत. त्यांच्यावर धर्मवीर या नावाने नाटक निघालं, तर नाटक निघाला हा का पुरावा असू शकतो का? राम गणेश गडकरी यांनी नाटकच लिहिलं होतं ना, त्या नाटकातच त्यांनी छत्रपती संभाजीराजांची बदनामी केली होती. त्या अशा नाटकांना पुरावा म्हणता येते का हा पण तिथं प्रश्न उपस्थित होतो. म्हणून म्हटलं की हे एवढं सोपं नाही आहे जेवढं तुम्हाला वाटतं आणि त्यासाठी आपल्याला आपल्या बुद्धीचा वापर करावा लागेल, आपल्याला त्याच्यावर चिंतन करावं लागेल, तरच त्याचा फैसला होईल. ते नाही आता हा जो व्हिडिओ झालेला आहे हा पण थोडासा अर्धवट आहे, ज्यात मी फक्त एवढंच तुम्हाला सांगितलं की धर्मवीर म्हणण्यामध्ये धोका काय आहे. याच्यानंतरचा जो व्हिडिओ आहे त्यात त्यांना मग धर्मवीर का म्हणावं या संबंधीची आपण चर्चा करूया. तोपर्यंत इथेच थांबूया. व्हिडिओ ऐकल्याबद्दल सगळ्यांचा धन्यवाद. जय शिवराय, जय शंभूराजे. राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा
आणि बेल आयकॉन प्रेस करा.